नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर एक कमेंट नेहमी येते, तर त्याच्यासाठी थँक्यू. म्हणजे माझी एक्सरसाइज कोणाला तरी आवडते हे बघून, वाचून, ऐकून खूप छान वाटलं. तर दादा, नेहमीच व्हिडिओ मी बनवणार आहे एक्सरसाइजचे, पण काय होतं ना की सकाळी मुलांचा टिफिन असतो, मिस्टरांचा टिफिन असतो आणि मी कॉलेजच्या मुलांची जी आहे तर ती टिफिन लावली आहे. त्याच्यामुळे मला सकाळी खूप जास्त घाई होऊन जाते. कसाबसा अर्धा तास काढते माझ्या स्वतःसाठी एक्सरसाइजसाठी, तर तो सुद्धा मला मिळणार नाही आहे. मी जर व्हिडिओ बनवत बसले तर. आणि काय होतं ना की मी एक्सरसाइज करते अर्धा तास, त्याच्यामधले 10-15 मिनटं जी आहे ना तर ती कॅमेरा लावायला जातो. इकडून लावल्याच्या नंतर इकडे आणि इकडून लावल्याच्या नंतर इकडे कसं दिसतं, क्लिअर दिसते का, कुठून एक्सरसाइज चालू करायची, तर हे बघायलाच कुठली जागा व्यवस्थित आहे की नाही आहे. तर यालाच 10-15 मिनटं चालले जातात आणि 10-15 मिनटं असतात, तर त्याच्यामध्ये मला एक्सरसाइज करायला लागते. बरं, सकाळी स्किप केली तर संध्याकाळी माझ्याकडून होत नाही. संध्याकाळी मी फक्त चालायला जाते अर्धा तास आणि सकाळी अर्धा तास एक्सरसाइज. तर असं माझं रुटीन आहे एक्सरसाइजच्या बाबतीत म्हणाल तर. तर संध्याकाळी मला फक्त चालायलाच आवडतं, एक्सरसाइज करायला नाही. आणि सकाळी जर मी अशी व्हिडिओ बनवला तर तो स्किप होऊन जाते. त्याच्यामुळे सकाळची व्हिडिओ मला नाही जमते काढायला, त्याच्यासाठी सॉरी. पण मी एक एक्सरसाइजचा जो व्हिडिओ आहे तर तो बनवून ठेवला आहे. रुद्राला सुट्टी होती त्या दिवशी संडेला आणि तो आता एडिट चालू आहे. याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तर तो एक्सरसाइजवरतीच येईल. तर तुम्हाला आवडते माझी एक्सरसाइज हे बघून, ऐकून, वाचून खूप छान वाटलं. त्याच्यासाठी थँक्यू. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो असा आहे. प्रत्येक टेलरचा अनुभव जो ना तो खूप वेगळा असतो. आता व्हिडिओ जर बघत असाल तर काही टेलरसुद्धा असतील तर त्यांना मी अशी सांगते की आपल्याला कधीतरी काय होतं की एखादा कस्टमर येतो आणि खूप सगळं काही चांगलं झालेलं असतं, ब्लाऊज असो किंवा ड्रेस असतो, पण एवढंच याच्यावरनं ना किरकिरी करत बसतो. तर आपण काय होतं की लगेच आपण डिमोटिवेट होऊन जातो की अरे, मी तर माझा पूर्ण वेळ त्याच्यामध्ये घालवला. आणि वाईट व्हावंसं असं कुठल्याही टेलरला वाटत नाही. कारण एका कस्टमरचं ब्लाऊज जर त्याने व्यवस्थित मन लावून शिवलं आहे तर त्याला वाटत आहे ना की मन लावून आपण जर शिवलं आहे तर व्यवस्थितच व्हायला हवं. आणि त्याच्यासाठीच तर मन लावून शिवतो ना की आपल्याकडे परत यायला पाहिजेत. आता नवीन कस्टमर असेल तर तो परत यायला पाहिजेत, म्हणून एकदम विचारपूर्वक जे आहे तर ते ब्लाऊज शिवतो आम्ही टेलर लोक. आणि जे रेग्युलरचे असतात तर त्यांचासुद्धा असाच विचार करतो की आपल्या रेग्युलरचे आहे, व्यवस्थित व्हायला पाहिजेत. आता काही काही कस्टमर असे येतात ना की एकदम म्हणजे काही नसतं त्यांच्या बोलण्यामध्ये. थोडंसं काहीतरी असेल किंवा एखाद्याला काय होतं की पैसे द्यायचं लोड आला तर सांगतं की नाही, मग ते बसलंच नाही किंवा व्यवस्थित होतच नाही, कुठेतरी काहीतरी झालं आहे तर असं. तर मी काय करते की जेव्हा ब्लाऊज न्यायला येईल, ड्रेस न्यायला येईल ना तर तेव्हा त्यांना इथेच घालून बघायला सांगते. पण मला असं कस्टमर भेटले ना 2-3, तर ते 2 वेळेस झालं आहे त्यांचं की माझ्याकडे जेव्हा ते ट्राय करतात तेव्हा छान होतं आणि घरी जाऊन मग मी तुम्हाला फोनपे करते असं म्हणून. आणि मी सुद्धा की ठीक आहे, आता आपल्याकडे आलं आहे तर करेल फोनपे म्हणून मी सोडून देते की ठीक आहे, कारण तेवढा विश्वास पण आपल्याला ठेवायला लागेल ना. त्याच्यासाठी मग मी जास्त काही बोलत नाही, ठीक आहे करा तुम्ही नंतर. आणि मी बाहेरचे जास्त काही घेत नाही. आपल्या एरियामधले जे आहेत तर तेच घेते. आणि बाहेरचे असेल तर ते माझ्या ओळखीचे असेल तरच, की जे पैसे वगैरे देऊ शकतात किंवा मी त्यांना फोन करून बोलू शकते, अशा याच्यामध्येच मी घेते. तर असे असतात काही लोकं, ते व्यवस्थित येतंही ते. आणि घरी गेल्याच्यानंतर जेव्हा आपण 2-3 दिवसांनी पैशाचं बोलू तर तेव्हा म्हणतात नाही, ते व्यवस्थित बसलंच नाही, मग त्याचा गळाच मोठा झाला, मग त्याला असंच होतं. बरं, माझ्यासमोर बोलले होते तेव्हा नाही ना व्यवस्थित आहे. मी बोलले की फिटिंगला थोडीशी शिलाई मारू का, तर नको, व्यवस्थित आहे काही करायचं आणि तुमच्याकडेच मी ना ब्लाऊज शिवते ना तर मला व्यवस्थित येतात असं बोलतात. आणि पाठीमागे जेव्हा पैसे मागितले तेव्हा तसं. तर असो, प्रत्येक काय म्हणतात ते कस्टमरच स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक माणूस हा वेगळा असतो तसं. आणि काही कस्टमर असे असतात ना जे माझ्याच सोसायटीतले आहे. तर त्या ताई त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की त्यांचाच भाऊ शिवतो कपडे, ब्लाऊज, आणि एकदम पॅटर्नचे ब्लाऊज असतात तरीसुद्धा म्हणजे त्यांना बसत नाही. की त्या बोलतात की व्यवस्थित शिव किंवा काय असं. त्यांच्या भावाला बोलल्या की त्यांना ते काही व्यवस्थित बसत नाही. पण त्या जर नाही बोलल्या ना की फक्त टाकून दिले की हे ब्लाऊज शिवून ठेव, तर नंतरला जेव्हा ते शिवून घालतात ना तर तेव्हा त्यांना व्यवस्थित बसतात. तर असं असतं.
त्यांनी स्वतः सांगितलं की माझे ब्लाऊज ना फार तर मला म्हणजे सगळ्याच टेलरचे ब्लाऊज मला बसत नाही, पण तू शिव, तुला जमेल. आणि त्यांनीच जे आहे ना, त्यांना माहीत झालं की माझं यूट्यूबचं सुद्धा चॅनल आहे, तर त्या मला नेहमी सांगत असतात, "अगं टाकत जा व्हिडिओ, छान करतेस, छान टाकतेस, होईल काहीतरी नंतर, थोड्या दिवसांनी वेळ लागेल पण होईल." तर छान वाटतं कधी-कधी ना, की काही लोकं असे भेटतात ना, की आपण विचार करतो की अरे, या दुनियेमध्ये सुद्धा चांगली लोकं आहेत. म्हणजे आहे तेव्हाच तर आहे, चांगले हे चालले आहेत ना, चांगली लोकं आहे. तर असे असतात आणि त्या मला यूट्यूबच्या बाबतीत सुद्धा त्यांना जेव्हा माहीत झालं, त्यांनी मला विचारलं, माझ्या चॅनलचं नाव विचारलं, सर्च केलं आणि माझे बरेच असे व्हिडिओ, जवळपास सगळेच व्हिडिओ जे आहे ना, तर त्यांनी बघितले. आणि बऱ्याच जणांना, आजूबाजूवाल्यांना पण सांगितलं. म्हणजे आमच्या इथे कोणालाच माहीत नव्हतं. मला आणि माझ्या मिस्टरांनाच माहीत होतं की माझं चॅनल आहे. मी अजूनही माझ्या भावाला किंवा माझ्या घरी किंवा माझ्या सासरी, माझ्या माहेरी कोणालाही माहीत नाही आहे की माझं यूट्यूबवरती चॅनल आहे. इन्स्टावरती आहे असं बऱ्याच जणांना माहिती, कारण बघतात, Instaवरती स्क्रॉल करता-करता येऊन जातो एखादा व्हिडिओ, तर ते त्यांना माहिती आहे. पण यूट्यूबवरती माझं चॅनल आहे हे माझ्या घरच्यांना किंवा सासरच्यांना बिलकुलही माहीत नाही आहे. पण आमच्या सोसायटीमध्ये 2-3 ज्या ताई आहेत, तर त्यांनी सांगितलं आहे सगळ्यांना आणि सगळ्यांना हे पण सांगितलं आहे, की आहे हां, आपल्या इथल्या जे आहे ना, तर त्यांचं चॅनल आहे. तर सबस्क्राईब करा. त्यांना म्हणजे सपोर्ट करतायत, तर छान वाटलं. नाहीतर काही काय होतं ना, की एखादं म्हणजे कळतं, की याचं चॅनल आहे, तर काय करणार आहेस ते, काय सांगतात ते किंवा कशाविषयी व्हिडिओ टाकतात, आपल्या काय ते कामाचे, असं म्हणतात आणि सोडून देतात. पण ज्यांना माहीत झालं आहे ना आमच्या इथे, तर त्यांनी सगळ्यांनी मला विचारलं, पण कोणी सांगितलं, तर यांनी सांगितलं, यांनी सांगितलं, यांनी सांगितलं, असं सांगितलं. आणि त्यांनीसुद्धा मला सांगितलं, की टाकत जावा, छान वाटतं, म्हणजे छान करताय, तुम्हाला येतंय म्हणून तुम्ही करताय, तुम्हाला टाईम आहे, धावपळ करताय, काय ते म्हणून तुम्ही करताय, पण मस्त करताय. आणि सबस्क्राईबसुद्धा केलं त्यांनी मला. त्याच्यानंतर ही जी साडी घेतली, तर हे एक कस्टमर आहे, तेही माझ्या इकडचंच आहे. हे कस्टमर तर असं आहे ना, की जेव्हा पण तुम्ही म्हणजे कपडे शिवायला देता, तर ती बाई पहिले कपडे घेऊन जायच्या अगोदर पैसे विचारते, की किती पैसे होतील, आणि तेव्हाच म्हणजे बोलतात, की नाही मी पहिले पैसे पे करणार, नंतर साडी घालणार, म्हणजे ब्लाऊज घालणार. तुम्हाला पैसे देणार नाही आणि मी कपडे घालू हो? तर असं विचारतात. तेव्हा म्हणजे असे पण कस्टमर असतात बरेचसे. तर ह्या तशाच आहे. जेव्हा पण त्यांनी माझ्याकडे कपडे शिवले ना, तर तेव्हा त्यांनी पहिले पैसे दिले आणि त्याच्यानंतरच जे आहे ना, तर ते कपडे शिवले, सॉरी घातले. तर असे आहेत. आता त्या जर व्हिडिओ बघत असतील, तर त्या म्हणतील, की "काय हो माझ्याविषयी बोलल्या?" तर हो, तुमच्याविषयीच बोलते. म्हणजे वाईट जरी लोकं आपल्याला मिळाली, तर चांगलीसुद्धा असतात. तर मी असं सांगते, की जेव्हा पण आपण असं म्हणजे टेलर असू ना, तर एखादी गोष्ट जर एखादा कस्टमर येऊन बोलला ना, की नाही हे असं व्यवस्थित नाही बसलं किंवा काय, तर तेव्हा आपण डिमोटिवेट होऊन जातो आणि कितीही काम आपलं पडलेलं असेल ना, तरीसुद्धा ते काम करायला अजिबात मन होत नाही. पण काही वेळेला काय होतं, त्याच दिवशी एखादा दुसरा कस्टमर येऊन सांगतो, की "हो, मस्त शिवलंय ब्लाऊज, छान आलंय, पॅटर्न पण खूप मस्त केलंय. बरं थोडंसं ढिलं झालं आहे, शिलाई मारून द्याल काय?" तर तेव्हा एवढं छान वाटतं ना, असं वाटतं की याचं पूर्ण जरी ब्लाऊज चुकलं असतं ना, तरी मी पूर्ण काढून, उचटून आणि परत शिवून दिलं असतं व्यवस्थित. पण असा कस्टमर भेटायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो आणि प्रत्येकाचं बोलणंसुद्धा वेगळं असतं. कोणाला वाटतं की यांना काय शिवायचं, एवढं काय लागतं, एवढं काय, तर खूप काही लागतं त्याला. मेन म्हणजे वेळ लागतो. सगळ्यात महागडा जो आहे ना, तर तो वेळ आहे. त्याच्यामुळे तर आणि काय करायचं, की जेव्हा पण आपण टेलर आहोत, तर एखादी टेलर मैत्रीण आपण बघायची. आता माझ्याकडे जे आहे, तर आमच्या इथेच आहेत त्या. त्यांच्याकडे त्यांचे जर ब्लाऊज जास्तीचे असेल, तर माझ्याकडे येतात. माझे जर जास्तीचे असेल, माझ्याकडून कव्हर होत नसेल, तर 1-2 ब्लाऊज तुम्ही कव्हर करून द्याल काय? तर असं मी त्यांना विचारते किंवा त्या मला विचारतात. तर असं आम्ही एकमेकीला जे आहे ना, तर ते थोडीफार हेल्प करतो. तर थोडंफार जरी त्यांचं ब्लाऊज माझ्याकडे आलं किंवा माझं त्यांच्याकडे ड्रेस वगैरे गेला, तर काही बोलतो आम्ही, की काही झालं तर शिलाई मारून द्याल ना? तर हो, देईल ना मारून. त्याच्यामध्ये काय फिटिंगची वगैरे असेल ना, तर देईल करून. आणि ते सुद्धा करतात आणि मी सुद्धा. म्हणजे एकमेकींना असं समजून घेतो. त्यांचं जर ड्रेस असेल किंवा ब्लाऊज असेल माझ्याकडे आलं, तर ते व्यवस्थित, मी जर म्हटलं त्यांनी जर घालून बघितल्याच्यानंतर व्यवस्थित नाही आलं, तर फिटिंग वगैरे बघून घ्या एकदा हां काय.
तर त्या म्हणता हो चालेल, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, पाहिजेत तर मी करून देईल त्यांना काय पाहिजेत असेल तर. तर असं एखादं तरी टेलर, तुम्ही जर टेलर असाल, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल ना, तर त्या क्षेत्रामधलं एखादं तरी मैत्रीण किंवा एखादं तरी असं कोणीतरी पाहिजेत की जे तुम्हाला थोडाफार का होऊ देत ना सपोर्ट करेल, तर छान वाटतं. आणि कस्टमरचं म्हणाल तर डिमोटिवेट होऊ नका. प्रत्येक कस्टमर वेगळा, प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. काहीचं खूप जास्त बिघडलेलं असलं ना तरीसुद्धा ते सांगते की नाही ताई, इथे असं झालं आहे तर मला दुरुस्त करून द्याल काय? तर तेव्हा त्याचं एकदम मनापासून द्यावंसं वाटतं. आणि एखाद्याचं व्यवस्थित झालेलं असेल तर फक्त पैशामुळे जर म्हणत असेल ना की नाही हे व्यवस्थितच बसलं नाही किंवा काय झालं ते ते आपल्यासमोर व्यवस्थित बसलेलं असतं, पण ते मागे जाऊन जर असं म्हटलं ना तर सगळं डिमोटिवेट होऊन जातं. तर तसं करू नका. प्रत्येक वेळेला प्रत्येक माणूस हा वेगळा असतो आणि आपल्याला तर वेगवेगळी कस्टमर भेटणार आहेत आणि एवढा विचार नाही करायचा त्या गोष्टीचा. फक्त लक्षात ठेवायचं याचं हे चुकलं होतं ना, तर दुसऱ्या वेळेस त्याने जर आपल्याकडे कपडा ब्लाऊज आणलं, ड्रेस आणला, तर तो त्याच्याही पेक्षा चांगला कुठे चुकला होता तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करून द्यायचं. म्हणजे परत असं काही होणार नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.